हम्म, नमस्कार. तर आज आपण करत आहोत शेवपुरी, झटपट होणारी शेवपुरी मुलांसाठी. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. अगदी घरच्या घरी खूप छान होते. हा एक कांदा, एक टॅमॅटो, 2 ते 3 बटाटे, हे शेवपुरीच्या पुऱ्या आहेत. हा चाट मसाला, हे आपलं साधं मीठ आहे, ही शेव, हे काळं मीठ, सेंधव मीठ म्हणतात ते, हिरवी चटणी, लाल चटणी आणि ही चिंच गुळाची चटणी. चला आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया आणि बटाटा बॉईल करून साल काढून घेऊया. आता आपण हे बघा, हे मी बॉईल करून घेतलेत बटाटे. हा टमॅटो मी बारीक करून आणि कांदाही बारीक करून घेतला आहे. तर आपण कृती पाहूया, झटपट होणारी शेवपुरी. तर सर्वप्रथम आपण काय करायचं, हा जो बटाटा मी बॉईल केलेला आहे तो आपण जरा कुस्करून घ्यायचा आहे. आणि बटाटा थोडासा पांचट असतो, त्याच्यासाठी आपण त्याच्यात हे थोडंसं काळं मीठ आहे ते थोडंसं टाकून घ्यायचं आणि थोडासा चाट मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे बटाटा चवीला छान होतो. तर आता आपण कृती पाहूया पुढची. तर आता आपण सर्वप्रथम ह्या पुऱ्या मांडून घेऊया. हा जो कुस्करलेला बटाटा आहे आपला, काळं मीठ आणि चाट मसाला टाकलेला, तो आपण ह्याच्यावरती घालून घेऊया. आणि याचीच तुम्हाला दहीपुरी वगैरे जर करायची असेल तर फक्त दही ॲड करायचं, बाकी काहीसुद्धा नाही. पण मी आता ही शेवपुरी करते. तर आपण हा बटाटा लावून घेतलेला आहे, त्याच्यानंतर हे जे टमॅटो आहेत ते लावून घेऊया. हा जो कांदा आहे तोही लावून घेऊया. ह्या आपण ज्या चटण्या बनवलेल्या आहेत त्यातली आपण ही लाल चटणी आहे, ही आपली काश्मीरी मिरची पावडर, साधी मिरची पावडर, लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आणि मीठ हे टाकून केलेली चटणी आहे. एक दिवस आपण नक्की याची सुद्धा कृती पाहू. आता आपण हिरवी चटणी टाकून घेऊया. ही गोड चटणी आपण टाकून घेऊया. हे जे काळं मीठ असतं तेही थोडंसं टाकून घ्यायचं, त्याने चव खूप छान येते. आणि आता हा आपण चाट मसाला आहे तोही टाकून घेऊया. ही आपली बारीक शेव, 0 नंबरची शेव बोलतात त्याला, ती सुद्धा टाकून घेऊया आपण. तर कशी वाटली आपली ही झटपट होणारी शेवपुरी घरच्या घरी? तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.